पक्षप्रवेशामुळे शिवसेना दुखावली जाणार नाही याची काळजी भाजप नक्की घेईल। झी 24 तास टू द पॉइंट कार्यक्रमात उदय सामंत यांची प्रतिक्रिया। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं ते चौकशीत उघड होणार। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला हवे 2 दिवस कागदपत्र सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे मागितली मुदत। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज। आरक्षणाबाबत कोर्टात खटल्याचा निकाल लागल्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी जाणार। नवी मुंबईत आज भव्य रॅली काढत मनसेचं शक्ती प्रदर्शन। थोड्याच वेळात अमित ठाकरे शिवतीर्थवरून रवाना होणार। भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं ही शरद पवारांची इच्छा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मात्र मनसेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती। रायगडमध्ये सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना धक्का। म्हसळ्यातल्या शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणीच तटकरेंच्या गळाला। गद्दारांना माफी नाही, तटकरेंचा इशारा। कराडमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला चोपलं। संतप्त जमावाकडून हॉस्पिटलची तोडफोड। डॉक्टर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। केंद्राची फक्त 5 बिबट्यांच्या नसबंदीलाच अटी शर्थींसह परवानगी। राज्यानं 115 बिबट्या नसबंदीची मागितली होती परवानगी। राज्य सरकार पुन्हा केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार। सिडकोच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड। घरासाठी अर्ज भरण्यामध्ये अडथळे। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होताच ठप्प।